क्रांति के आदर्शों को समझे और बयां करे। गेल्या 6 वर्षापासून आपण 2 दिवस किनवट नगरीमध्ये जागतिक बौद्ध धम्म परिषदेच्या निमित्ताने येत आहोत। दिवसेंदिवस बौद्ध अनुयायांची संख्या भरपूर वाढत आहे। तरी प्रश्न पडतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा। आम्ही शिकत आहोत, संघटित मात्र अजून झालेलो नाही। संघर्ष काय माती करणार? आज महिला पंतप्रधान झाल्यात, राष्ट्रपती झाल्यात, हे आपल्याला सहजासहजी मिळाले नाही। जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंग्लंडला शिकत होते तेव्हा एका पावाच्या तुकड्यावर 24 तासापैकी 21 तास अभ्यास करत होते। म्हणून म्हणतो की आपल्या पोराबाळांना देवाधर्माच्या नादी न लावता खूप शिकवा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, शिका, मोठे साहेब व्हा। जर साहेब होता नाही आले तर साहेबाचे बाप व्हा। पुढे बाबासाहेब म्हणतात, जर तुमच्याकडे 2 रुपये असतील तर 1 रुपयाची भाकर व 1 रुपयाचे पुस्तक घ्या। भाकर तुम्हाला जगण्यासाठी मदत करेल आणि पुस्तक तुम्हाला कसे जगायचे हे शिकवेल। क्योंकि हमारे गले में हंडी थी आज टा है, क्योंकि हमारे गले में हंडी थी आज टा है। कमर में झाड़ू था आज बेल्ट है, कमर में झाड़ू था आज बेल्ट है। हमें कोई छूता नहीं था, हमें कोई छूता नहीं था। अब सब सलाम करते हैं, अब सब सलाम करते हैं। ये सब बाबा साहेब और उनके संविधान का नतीजा है। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, ज्यांनी आपले आयुष्य समाजाच्या विकासासाठी खर्च केला ते धन्य होय। असेच आपल्या जागतिक बौद्ध धम्म परिषदेचे आयोजक अरुणदादा आळणे यांचं आयुष्य खरंच धन्य आहे असे मला वाटते। हा माणूस ऊन, वारा, थंडी, पाऊस या सर्वांना न जुमानता व इतर कोणत्याही प्रलोभनाचा बळी न पडता धम्माचा गाळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारपटण्याचा निस्वार्थपणे काम करीत आहे। जर अरुणदादा नसते तर हा जनसागरात जमला नसता। हे फक्त अरुणदादामुळे शक्य आहे। म्हणून मला असं वाटते की अरे जातीवाद्यांनो, सहन करणार नाही आता तुमची छळणे। अरे जातीवाद्यांनो, सहन करणार नाही आता तुमची छळणे। आमच्या सोबत आहेत, आमच्या सोबत आहेत अरुणदादा आळणे, अरुणदादा आळणे। जय भीम, जय बुद्ध, धन्यवाद। आप देख रहे हैं वी लव बाबा साहेब। चैनल को सब्सक्राइब करना और घंटी बजाना ना भूलिए।